नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला बाजरीच्या पिठाचे इडली आणि ढोकळा करून दाखवणार आहे. ढोकळा म्हणजे तो फ्लॅट जो असतो तो ईदडा ज्याला म्हणतात, सुरती ईदडा, तर तो करून दाखवणार आहे. तर मी इथं 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. बघा प्रमाण बघा, 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून पातळ करून घेऊया बॅटर. कन्सिस्टन्सी तुमच्या ह्याच्यानुसार करा, म्हणजे इडलीच्या ह्याला किंवा ढोकळ्याच्या ह्याला कसं बॅटर करतो तसंच करायचं. हे बघा, जास्त पातळ पण नाही करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे बॅटरची. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार थोडीशी साखर टाकूया. मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे एक अर्धा तास तरी ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी. आता मी इथं इडली पात्रामध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जिरे घालूया बॅटरमध्ये. मिक्स करून घेऊया. आता थोडीशी हळद घालूया, अर्धा चमचा. मिक्स करून घेऊयात. इथं चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. आणि त्या खायच्या सोड्यावर मी 1 चमचा लिंबाचा रस घालत आहे, म्हणजे तो सोडा फसफसतो आणि लिंबाच्या रसामुळे थोडंसं आंबट गोड टेस्ट येते. आता ते मिक्स करून घेऊयात. जेवढा हवा तेवढा चवीनुसार लिंबाचा रस टाकू शकता. मिक्स करून घेऊयात बॅटर. आता मी इथे ढोकळ्याच्या प्लेटला आणि इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये बॅटर ओतलेलं आहे. हे बघा, ढोकळ्याच्या पात्रात ओतलेलं आहे आणि उरलेलं बॅटर मी असं इडलीच्या पात्रामध्ये घालून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी येऊ देऊया आणि स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. एक 15 मिनटं तरी स्टीम करायचं आहे व्यवस्थित, म्हणजे ते शिजायला पाहिजे बाजरीचं पीठ. त्यासाठी 15 ते 20 मिनटं मी स्टीम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. हे बघा, दाखवते. हे बघा, स्टीम केलेलं आहे.
ह्या इडल्या कशा फुगल्या आहेत बघा. आता हे थोड्या वेळाने काढून घेऊयात. हे बघा झालेलं आहे ढोकळा पण. ॲक्च्युली फ्लफी जो असतो त्याला ढोकळा म्हणतात आणि फ्लॅट जो होतो त्याला ईदडा म्हणतात. तर हे बघा मी काढून घेतलेलं आहे इडली आणि इथे ढोकळा ईदडा पण मी काढून घेतलेला आहे. हे बघा इडली कशी फ्लफी झालेली आहे. हे बघा हे सुद्धा फ्लफी झालेले आहेत ढोकळेसुद्धा. त्याच्यामध्ये जाळीदार छिद्र आलेले आहेत ते सोडा घातल्यामुळे पण आणि बॅटर आपण अर्धा तास ठेवलेलं होतं त्यामुळे. तर आता इथं मी भांड्यामध्ये 2 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये मोहरी घालूया, थोडेसे जिरे घालूया, थोडंसं हिंग घालूया आणि थोडंसं लाल तिखट पावडर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ते तेलकट होऊ नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता ते ह्याच्यावर इडलीवरती आणि त्या ईदड्यावरती आपण घालून घेऊया. हे बघा तयार आहे आपला ढोकळा. बाजरीच्या पिठाचा ढोकळा किंवा ईदडा आणि बाजरीच्या पिठाची इडली. इडली म्हणजे ढोकळ्याचंच बॅटर मी इडली पात्रात घालून ते स्टीम केलेलं आहे. तर जो फ्लफी होतो त्याला ढोकळा म्हणतात आणि असा फ्लॅट झाल्यानंतर त्याला ईदडा असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबलासुद्धा सुरती ईदडा. तर ते सुरती ईदडा जो असतो तो तांदळाच्या पिठाचा करतात. तांदूळ भिजत घालून ते मिक्सरला बारीक करून. पण मी इथं बाजरीच्या पिठाचं केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा ही घरी रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. रेसिपी शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना आणि फॅमिलीला सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. चॅनेलला सबस्क्राईब करा. तर हे तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकता. तर तसं त्याच्यावरती लाल तिखटाची फोडणी दिलेली आहे त्यामुळे सॉसबरोबर खाल्लं नाही आणि तसंच खाल्लं तरी छान लागतं आहे.